नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्यांचे फॉर्म हे आणि ज्यांचे अर्ज हे डिसअप्रूव्ड म्हणजे अस्वीकृत झालेले आहेत कोणत्याही कारणामुळे म्हणजे तुमची माहिती चुकली असेल तुमचे कागदपत्र चुकलं असेल तर आता तुम्हाला नारी शक्ती दूत ऍपमध्ये जाऊन एडिट ऑप्शन हे आलेलं आहे म्हणजे तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये आता जे काही चुकलं आहे त्यामध्ये बदल करू शकता माहिती बदल किंवा तुमच्या कागदपत्रामध्ये बदल करून पुन्हा तो तपासणीसाठी आता पाठवू शकता ते ऑप्शन तुमचं नारी शक्ती दूत ऍपमध्ये आलेलं आहे तसेच ज्यांना स्वतःहून पण असं काही वाटतं की त्यांच्याकडून काही चुकी झाली आहे ते सुद्धा आता त्या एडिट ऑप्शनचा वापर करू शकतात तर तुम्हाला त्यासाठी काय करायचं ते बघा सगळ्यात पहिले जर तुम्हाला यायचं आहे तर तुमच्या ऍपच्या लॉग इनला म्हणजे तुम्ही आता लॉग इन करून घ्यायचं आहे तर लॉग इन करताना तुमची जी स्क्रीन आहे त्या स्क्रीनवर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा ज्या मोबाईल नंबरने तुम्ही अकाउंट उघडलं होतं ते मोबाईल नंबर टाकायचा खाली ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन हा जो चेक बॉक्स असतो तो चेक बॉक्स चेक करायचा आणि लॉग इनवर क्लिक करायचं आता लॉग इनवर क्लिक केल्यानंतर काय होणार आहे बघा तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरवर एक ओटीपी येणार आहे तो ओटीपी आल्यानंतर तो ओटीपी तुम्हाला ओटीपीच्या बॉक्समध्ये टाकायचा इथे जे ओटीपीचा बॉक्स आहे त्या ओटीपीच्या बॉक्समध्ये टाकायचा व्हेरीफाय ओटीपीवर क्लिक करायचं तर व्हेरीफाय ओटीपीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय होणार आहे तुमचं लॉग इन होणार आहे तिथे तुम्हाला परमिशन द्यायची अलाऊ खाली तुम्हाला एक काळ्या कलरची बॉक्स आलेला दिसतोय बघा त्याच्यावर अलाऊ क्लिक करायचं अलाऊवर क्लिक केलं म्हणजे काय तुम्ही आता परमिशन देता तर परमिशन दिल्यानंतर तुम्ही बघा ही स्क्रीन आलेली आहे इथे तुम्हाला काय करायचं तुमचं केलेले अर्ज तुम्हाला इथे केलेले अर्ज दिसत आहे केलेले अर्ज म्हणजे तुम्ही जो अर्ज केला होता त्या केलेले अर्ज त्याच्यावर क्लिक करायचं केलेल्या अर्जावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचा इथं अर्ज तुम्हाला इथे दिसणार आहे तुमचं समजा इथे तुम्हाला स्टेटस दिसते बरोबर स्टेटस डिसअप्रूव्ह समजा एखाद्याचं स्टेटस डिसअप्रूव्ह आहे म्हणजे अस्वीकृत झालेलं आहे स्टेटस तुम्हाला दिसते त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं तुमचा जो अर्ज आहे त्याच्यावर आता तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमचं पूर्ण जी माहिती जी भरली होती ती सगळं इथे येणार आहे इथे तुमची पूर्ण माहिती आलेली तुम्हाला दिसेल सगळी माहिती तुम्ही भरलेली आहे तुम्हाला इथे व्ह्यू रिझन्स आता त्याच्यामध्ये तुमचं का रिजेक्ट झालं म्हणजे तुमचं का अस्वीकृत झालं तर व्ह्यू रिझन्सचं बटन दिसतं तुम्हाला व्ह्यू रिझन्स एक हिरव्या कलरचं बटन आहे व्ह्यू रिझन्स त्या व्ह्यू रिझन्सच्या तुम्हाला बटनावर क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं कारण दिसणार आहे तुम्ही इथे बघू शकता एक पांढऱ्या कलरचा बॉक्स ओपन झाला त्याच्यामध्ये तुम्हाला कारण देऊन टाकलं की तुमचं का बरं अस्वीकृत झालं वैयक्तिक बँक खाते नाही असं इथे कारण दिलंय त्याच्यावर ओकेवर क्लिक करा त्या कारणावर क्लिक करा आणि आता तुम्हाला तुम्ही त्या ओकेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो एडिट फॉर्मचं बटन दिसतंय एडिट फॉर्म बघा एक ऑरेंज कलरचं म्हणजे केशरी रंगाचं एक बटन आहे एडिट फॉर्म त्या एडिट फॉर्मवर क्लिक करायचं इथं तुम्हाला तुमची परमिशन विचारली जाईल परमिशन देऊन टाकायची इथे तुम्हाला एक परमिशन विचारली परमिशन देऊन टाकायची त्याच्यानंतर मग तुम्ही पुढे जर आलात तर मग तुमचा आता तुम्ही जो भरलेला फॉर्म आहे तो पूर्ण तुम्हाला दिसणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जी माहिती तुमची चुकली आहे तुम्हाला बदल करून घ्यायची असेल ती तुम्ही करू शकता माहिती बदल करू शकता किंवा तुम्हाला तुमचे जर कागदपत्र आहे तुम्हाला कागदपत्र दिसतं इथे तो कागदपत्र बदलायचं असेल तर तुम्हाला एक असं क्रॉस म्हणजे असं एक लाल कलरचा छोटासा हे दिसतं डब्बा त्याच्यावर क्लिक केलं तुमचं जे पहिले तुम्ही लावलं होतं ते तुम्हाला काढून टाकता येतं आणि नवीन टाकता येतं तर तुम्ही तिथे नवीन कागदपत्र लावू शकता माहिती बदल करून घेऊ शकता आणि ही माहिती बदल करून खाली जर तुम्ही जर सबमिट केलं तर खाली तुम्हाला तुमच्या हमीपत्रावर हे करायचं हमीपत्र परत तुम्हाला भरायचं हमीपत्र भरून स्वीकारावर क्लिक करायचं खाली तुम्हाला स्वीकाराचं बटन आहे स्वीकारावर क्लिक करून घ्या हमीपत्र तुमचं झाल्यानंतर खाली माहिती बदल करा बटन आहे खाली माहिती बदल करायचं बटन झाल्यावर माहिती त्याच्यावर तुम्ही बघितलं तर तुम्हाला परत एकदा ते विचारेल तुम्ही भरली सगळी माहिती बरोबर आहे का सगळी माहिती बघून घ्यायची कागदपत्रे पण बघून घ्यायचे आणि बघून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर तुम्हाला परत एकदा ओटीपी विचारणार आहे ओटीपी भरून द्यायचा व्हेरीफाय ओटीपी क्लिक करून टाकायचं अशा पद्धतीने तुम्ही सगळे आता तुमचं तुमचं माहिती आहे जो तुमचा चुकलेला अर्ज तुम्ही बदल करू शकता आणि परत तुम्ही तपासणीला पाठवू शकता